सर्व शेतकऱ्याला परत एक सांगतो की यावर्षी पाऊस शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळं सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगोला, त्याच्यानंतर पंढरपूर, सोलापूर, अहिल्यानगरला दरवर्षी कमी पडते, पण यावर्षी ना मान्सूनचाच पाऊस वडे नाले खळखळून वाहणारा नाही. बीड जिल्हा कडा असे ते भाग दुष्काळ पट्टा आहे, पण बीड जिल्ह्यात सुद्धा यावर्षी मान्सूनच्या पावसातच उडे नाले चांगले खळखळून वाहणार आहेत. म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा या भागात शॉर्टकट पाऊस असल्यामुळं ह्या 3 जिल्ह्याचे देखील चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. जालना जिल्हा देखील चांगला पाऊस राहणार आहे, संभाजीनगरकडे देखील राहणार आहे, अहिल्यानगर देखील राहणार आहे, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या पट्ट्यात विदर्भात देखील काय होणार आहे, या 7 ते 14 मध्ये चांगला पाऊस पडणार आहे. आणि ज्यांची ईदभर होईल तर ते विदर्भातल्या शेतकऱ्याची देखील आपलं ईदभर होईल गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण परत शेतकऱ्याला सांग